नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? छानच असाल नक्कीच. मंडळी, आज आपण एक छानशी बोधकथा ऐकणार आहोत एका लहान मुलीची. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मंडळी, श्रद्धा म्हणजे काटेरी जीवनावरची हिरवळ. स्वतःवर, स्वतःच्या दिव्य चरित्रावर ज्याची श्रद्धा नाही तो स्वतःसाठी, इतरांसाठी काहीच करू शकत नाही, असं मृत्युंजय या कादंबरीमध्ये मी वाचलेलं होतं आणि मला ही कथा सांगताना आठवलं. शिवाजी सावंतांची ही कादंबरी अतिशय सुंदर अशी कादंबरी आहे. नक्कीच वाचा आणि बघा. या लहान मुलीची ही कथा आहे, बोधकथा. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत ऐका. तुम्हाला नक्कीच याच्यातून काहीतरी म्हणजे समजेल किंवा ऐकायला मिळेल किंवा जाणवेल. नक्कीच काहीतरी शिकायला मिळेल. तर ऐकूयात. प्रार्थनेच्या शब्द इतकाच त्यामागचा भाव महत्त्वाचा असतो. एक लहान मुलगी रोज सकाळी मंदिरात जाऊन मूर्तीसमोर उभी राही व डोळे बंद करून हात जोडून 2 मिनिटं काहीतरी पुटपुटत असे. नंतर डोळे उघडून नतमस्तक होई व स्मित हास्य करून, गालातल्या गालात हसून, धावत पळत गडबडीने बाहेर जात असे. हा दररोजचाच तिचा दिनक्रम होता. देवळातील पुजारी तिच्याकडे निरखून पाहायचा. दररोज येते, काहीतरी पुटपुटते, हात जोडते, नमस्कार करते आणि पटकन पळत निघून जाते. तो दररोज तिचं निरीक्षण करायचा. ती रोज काय करीत आहे, काय बोलत असेल, ही त्याला उत्सुकता वाटू लागली. त्याला वाटले, ती मुलगी इतकी लहान आहे की धर्माचा सखोल अभ्यास तिला समजणं अशक्य आहे. धर्म म्हणजे काय, श्रद्धा म्हणजे काय, हे कळणं खरंच अशक्य आहे. तिला कोणतीही प्रार्थना येत नसेल, मग रोज सकाळी ती देवळात कशासाठी बरं येत असेल, काय असेल त्याच्या पाठीमागचा अर्थ. असेच 15 दिवस निघून गेले. तिच्या येण्या जाण्याचं, प्रार्थना करण्याचं, हात जोडण्याचं तो पाहत होता आणि एके दिवशी त्याची बेचैनी वाढू लागली. कारण दररोज तेच बघून माणसाला उत्सुकता निर्माण होते. त्याची जिज्ञासा जागृत झाली. एकदा सकाळी ती मुलगी तिथे येण्याच्या अगोदर पुजारी तिथं पोहोचला. तिचा नित्यक्रम संपण्याची त्याने वाट पाहिली. त्याने तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हटले, मागील 15 दिवसापासून बघतो बाळा, तू नियमितपणे इथं येतेस. काय म्हणतेस, काय प्रार्थना करतेस, काय करतेस? ते एकदम म्हणाले, प्रार्थना. पुजारी यांनी जरा संशयानेच विचारलं, साशंकतेने विचारलं, तुला प्रार्थना येते? नाही. मग तू डोळे मिटून रोज काय करते? असं त्यांनी तिला हसून विचारलं. अगदी निरागसपणे, निष्पापपणे, बालिशपणे ती म्हटली, मला कोणतीच प्रार्थना येत नाही. अ आ इ ई पासून ज्ञपर्यंत माहीत आहे, ते 5 वेळा मी म्हणते आणि परमेश्वराला सांगते की मला तुझी प्रार्थना येत नाही, पण ती नक्कीच या बाराखडीच्या बाहेर असूच शकत नाही. बघा, नीट शब्द आहे का? मला तुझी प्रार्थना येत नाही, पण ती नक्कीच या बाराखडीच्या बाहेर असूच शकत नाही. ही बाराखडी तुझ्या इच्छेनुसार क्रमशः लावून घे आणि तीच माझी प्रार्थना. ती उड्या मारत बिनधास्तपणे, बेफामपणे धावत निघून गेली. ती दिसेनाशी होईपर्यंत पुजारी तिच्याकडे पाहतच राहिला, निस्तब्ध होऊन. शब्दच सुचेनात त्याला. किती श्रद्धा त्या मुलीची. फक्त खंबीरपणा, श्रद्धा आणि एकाग्रता या गोष्टीवरून, या बोधकथेवरून आपल्याला दिसून येते. तात्पर्य काय, तर ज्याची आपण मनोभावे पूजा करतो त्याच्यावर आपली अतूट श्रद्धा पाहिजे आणि त्या श्रद्धा जर असेल तरच सफलता आहे किंवा आपल्याला जे पाहिजे ते मिळणार आहे कुठल्याही गोष्टीची. कारण नाहीतर कसं आहे बघा, सगळ्यांनी सांगितले, सगळ्या संतांनी, महापुरुषांनी की देव हा एकच आहे, एकाचेच नाम जपा. परंतु आपण काय करतो, इथं थोडं तिथं थोडं तिथं थोडं असं भटकत राहतो आणि शेवटी आपल्या हाती काहीच लागत नाही. कशी वाटली तुम्हाला ही छोटीशी बोधकथा? आवडली का? आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.